जागा वाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस व उद्धव सेनेत वादाचा भडका उडालेला असताना राज्याच्या राजकारणात आणखी एका चर्चेनं खळबळ उडाली आहे। उद्धव ठाकरे व फडणवीस यांची भेट झाली। संजय राऊत यांनी अमित शहांना फोन केला। आता ठाकरे स्वबळावर 288 जागा लढणार अशी बातमी माध्यमातून चर्चेत आली। विशेष म्हणजे काँग्रेसच्या गोटातून ही माहिती समोर आल्याच्या वावड्याही उठवण्यात आल्या। त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी अशा कुठल्याही गाठी भेटी झाल्या नसल्याचं स्पष्ट केलंय। तर काँग्रेसचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही अशी कुठलीही माहिती आमच्या पक्षाकडे आलेली नसल्याचं सांगून या चर्चेला पूर्णविराम दिला। पण वारंवार अशा वावड्या का उठवल्या जातात? सत्तेवरून पाय उतार केल्यानंतरही भाजपला ठाकरेंची इतकी धास्ती का वाटते? याबाबत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। काही दिवसांपूर्वी वंचित आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनीही एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून खळबळ उडवून दिली होती। त्यात त्यांनी म्हटलं होतं की उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी दिल्लीतील 7D मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते। तिथे या दोघांमध्ये 2 तास बैठक झाली होती असा दावा मोकळेंनी केला होता। भाजप व उद्धव सेना हे दोन्ही पक्ष एक समान विचाराचे व आरक्षण विरोधी आहेत हे जनतेला पटवून देण्यासाठी आम्ही ही माहिती देत असल्याचंही मोकळे यांनी म्हटलं होतं। आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा अशाच बातम्यांच्या वावड्या उठवल्या जात आहेत। कुठल्या तरी एका मीडियानं उद्धव ठाकरे व फडणवीस यांची भेट झाली, संजय राऊत यांनी अमित शहांना फोन केला, आता ठाकरे स्वबळावर 288 जागा लढणार अशी बातमी दिली। विशेष म्हणजे काँग्रेसच्या गोटातून ही बातमी आपल्याला मिळाल्याचा दावाही त्यांनी केला। एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून काँग्रेस व उद्धव सेनेत ताणाताणी सुरू असताना त्याच वेळी ठाकरे व फडणवीस यांच्या कथित भेटीची बातमी पसरवून महाविकास आघाडीत संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। जागा वाटप लांबण्याची कारणं वेगळीच आहेत, पण त्याला आघाडीत फाटाफुटीचा रंग जाणीवपूर्वक दिला जातोय। महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या 5 वर्षांचा अनुभव पाहता कोणकोणत्या पक्षासोबत जाईल याचा मतदारांनाही भरवसा राहिलेला नाहीये। त्यामुळे लोकही अशा वावड्यांवर विश्वास ठेवतात व त्याची चर्चा सुरू होते। उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेसच्या नेत्यांनी तातडीनं या बातम्यांचं खंडन केलं। राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळीत उडवणाऱ्यांची शिवसेना कधीच हात मिळवणी करणार नाही। त्यांच्याशी हात मिळवणी म्हणजे औरंगजेब अफजल खानाशी हात मिळवणी केल्यासारखं आहे। ज्या शक्तीसोबत शिवसेनेनं सर्वात जास्त संघर्ष केलाय, ज्यांनी आम्हाला तुरुंगात टाकलंय, आमचं सरकार पाडलं, पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, महाराष्ट्र गद्दारांच्या हातात दिला, अशा लोकांशी आम्ही पुन्हा संपर्क का करू? या लोकांशी संघर्ष करूनही जर आमच्यावर आता कोणी शंका घेत असतील तर ते एका बापाची औलाद नाही, अशा कडक शब्दात त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांचाही समाचार घेतलाय। काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही अशा अफवांची काँग्रेसच्या डोक्यावर फोडले जाणारं खापर चुकीचं असल्याचा दावा केलाय। वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसकडे अशा भेटीची बातमी नाहीये। ज्या बातम्या चालवल्या जात आहेत किंवा जे दावे केले जात आहेत त्यात 1% सत्यता नाही। आमच्यात भांडणं लावण्याचा हा प्रयत्न आहे। काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तणाव वाढवण्यासाठी भाजपकडूनच अशा बातम्या पेरण्यात आल्या आहेत। मात्र आमचा फेविकॉलचा जोड आहे। पण प्रश्न हा उरतो की भाजपने एकनाथ शिंदे व अजित पवार यांना हाताशी धरून महाविकास आघाडी खिळखिळी केलेली असताना अजूनही त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नावाची धास्ती का लागलेली आहे? तर याचं उत्तर म्हणजे लोकसभा निवडणुकीत ठाकरे व शरद पवार यांना मिळालेली जनतेची सहानुभूती। पक्ष फोडूनही या दोघांचं जनसमर्थन कमी होत नसल्यानं आता भाजपकडून अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा संशय विरोधक व्यक्त करतायत। वास्तविक राजकीय विश्लेषकांना मात्र किमान या निवडणुकीत तरी भाजप व उद्धव सेना एकत्र येतील अशी कुठलीही चिन्ह दिसत नाहीयेत। ज्या भाजपनं उद्धव ठाकरेंना सत्तेवरून खाली खेचलं, ज्या भाजपनं संजय राऊतांना तुरुंगात टाकलं, ज्या भाजपनं ठाकरेंच्या निकटवर्तीयांमागे ईडी लावली व सर्वात मोठा अपराध म्हणजे ज्या भाजपनं बाळासाहेबांची शिवसेना उद्धव यांच्या हातातून हिसकावून घेत एकनाथ शिंदेंकडे दिली, त्या भाजपशी हात मिळवणीला उद्धव ठाकरे कदापिही तयार होणार नाहीत असं सध्या तरी वातावरण आहे। त्यामुळं ही विधानसभा निवडणूक तरी भाजप विरुद्ध उद्धव सेना अशीच होणार यात काही शंकाच नाहीये।
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चित्र काय असेल हे सांगण्याचं धाडस मात्र कुणीही ज्योतिषकारही करणार नाही। याचं कारण महाराष्ट्राच्या राजकारणाची नाड ओळखण्याची क्षमता आता कुणातही राहिलेली नाही, अगदी शरद पवारांमध्ये सुद्धा। ठाकरे फडणवीस कथित भेटीबाबत व भविष्यात हे दोन नेते एकत्र येतील का, याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मधून जरूर कळवा।